आपण गूळ बारीक असं करून घ्यायचं आहे. डाळ आपण चाळणीमध्ये काढून ठेवली, त्यातलं पाणी निथळतंय तोपर्यंत आपण गूळ कट करून घेऊया. आता सगळा असा गूळ मी आहे ना असं बारीक करून घेते. इथे बघा मी गूळ कट करून घेतलेला आहे. सगळं आपला गूळ कट करून झालेला आहे आणि घरात होता ना तोच मी गूळ घेतलाय, त्यामुळे अर्धा कलर लालवाला आहे आणि अर्धा असं थोडंसं सफेद आहे. तर आता इथे आपण काय केलंय, ज्या कढईमध्ये आम्ही पुरण शिजवले ना त्यातच मी पुरण डाळ परत गरम करून घेणार आहे. तर इथे बघा ही डाळीतलं पाणी आहे ना सारासाठी आपण वापरतो, तर इथे सारासाठी हे पाणी वापरायचं आहे. ही डाळ आपण गरम करायला घेऊया. आणि आता हा गूळ सुद्धा आपण याच्यामध्येच टाकून देऊया. आणि जर तुम्हाला अंदाज पाहिजे असेल ना तर काय करायचंय, जर आपण अर्धा किलो डाळ घेतली ना तर अर्धा किलोच गूळ घ्यायचा. त्यातला छोटासा एक खडा असा एवढा असा खडा आहे ना गुळाचा, तो काढून ठेवायचा. नाही तर अर्धा किलोला अर्धा किलो गूळ वापरला ना तर आपल्या पुरणपोळ्यात व्यवस्थित अशा प्रमाणात गोड होतं, जास्त पण नाही आणि कमी पण नाही. त्यामुळे जेवढी डाळ तेवढंच गूळ घ्यायचा. तर ही डाळ आणि गूळ आपण व्यवस्थित आता गरम करून घ्यायचे, म्हणजे काय होईल, गूळ आणि डाळ एकजीव करून घ्यायचे. तर इथे वेलची आणि सुंठ मी अशी बारीक करून घेतली खलबत्त्यामध्ये. आणि आता आपण असंच टाकायची आहे डाळीमध्ये. डाळ आपली गरम करून झालेली आहे. ते बघा या पद्धतीची आपली डाळ झालेली आहे, म्हणजे सुकी झालेली, एकदम पुरणासाठी तयार झालेली आहे. तर आता आपण काय करायचं, वेलची आणि सुंठाची पावडर केली ना ती टाकून घ्यायची. आणि मी अशीच टाकते कारण आपल्याला चाळणीमधूनच चाळून घ्यायचे, तर हे चाळून निघणारच आहे आपलं. आणि एकदम आपली डाळ गरम करून झाली ना, जेव्हा आपल्याला गॅस बंद करायचा असतो की नाही तेव्हाच आपण वेलची सुंठ वगैरे जे काय टाकायचं असतं ना ते एकदम लास्टला टाकायचं. म्हणजे काय होतं, त्याचा मस्त असा सुगंध आहे ना त्या डाळीमध्येच राहतो. तर आता आपली डाळ गरम करून झालेली आहे. मी गॅस बंद करते आणि नंतर मग आपण चाळणीमध्ये घेऊन पुरण बनवणार आहोत. तर आता हे बंद केलंय मी गॅस आणि सुंठ वेलची वगैरे मस्त टाकली आहे ना, आता मस्त असा घरामध्ये ना सुगंध असा दरवळतोय. तर थोडंसं तर 5 मिनिटं मी याला थंड होऊ देते. म्हणजे जास्त थंड होऊ द्यायचं नाहीये, गरम गरमच आपल्याला वाटायची असते. थोडंसं थंड होऊ देते आणि नंतर पुरण करायला घेते. तर इथे आपण पुरण करायला घेतले. तर पुरण करण्यासाठी पूर्ण सेटिंग करून घेतले. तुम्ही बघू शकता इथे पेपर खाली अंतरायचं, जेणेकरून सांडलं तर पेपरवर सांडतं, खाली सांडत नाही. आणि ह्याच चाळणीमध्ये आपण जेव्हा डाळ शिजून झाली ना तर ह्याच चाळणीमध्ये मी ओतली होती आणि ते चाळणी तशीच घेतली आहे. आणि एक टोप घेतला आहे, त्यामुळे आपण चाळणी अशी ठेवायची आहे. आणि पुरण आपण थोडं थोडं घ्यायचं आहे, जास्त नाही घ्यायचं. असं या पद्धतीत थोडंसं घ्यायचं आणि पेला घ्यायचा आपण आणि पेल्याने आपण मस्त असं पुरण करून घेऊ. छान असं पुरण तयार होते. आता आणि अगदी 10 मिनिटातच माझं पुरण तयार करून होईल. आणि असं अर्धा किलो डाळ असेल ना तर जास्तीत जास्त 10 ते 15 मिनिटं पुरण करण्यासाठी लागतात या पद्धतीने चाळणीमध्ये केलं तर. तुम्ही बघू शकता पुरण एकदम बारीक मस्त पडते. तर आता मी सगळं हे पुरण करून घेते आणि नंतर तुम्हाला मी दाखवते. श्री स्वामी समर्थ. तुमचं आमच्या चॅनलवर स्वागत आहे. मला सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज होळी स्पेशल आम्ही पुरणपोळी बनवणार आहोत. तुमच्याकडे काय बनवतात स्पेशल ते कमेंट मध्ये नक्की कळवा. तर पुरणपोळी बनवण्यासाठी आम्ही पुरण आधीच तयार करून घेतलेलं आहे. आता मी पीठ मळायला घेते. चला तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. तर इथे मी मीठ घेतले, थोडंसं पाणी टाकून घेते. हळद टाकायची आपल्याला थोडीशी. आणि थोडंसं तेल सुद्धा टाकून घ्यायचंय. हळद टाकल्यावर आपल्या पुरणपोळ्या पिवळ्या होतात मस्त. तर पीठ घेऊया आपण. आता हे पीठ आपण
मळून घ्यायचं आहे. तर हे मी मळून घेते. आता हे पीठ आहे ना, जसं आपण चपातीला मळतो ना त्यापेक्षा सुद्धा थोडंसं नरम मळायचं आहे. पुरणपोळीसाठी आपल्याला पीठ अजून नरम पाहिजे चपातीपेक्षा. तर आई पीठ मळतात ते, तोपर्यंत मी भाताचं कुकर लावते. तर मी तांदूळ स्वच्छ धुवून घेते. तर आपले तांदूळ धुवून झालेले आहेत. आता आपण याच्यामध्ये पाणी टाकलेले आहे आणि आता मीठ टाकून घेऊया. तर आता आपण गॅस चालू करूया आणि भाताच्या 3 शिट्ट्या करून घेऊया. तरी ते तुम्ही बघू शकता मस्तपैकी पिठाचा गोळा तयार झाला, एकदम सॉफ्ट असा. मस्त सॉफ्ट असा पिठाचा गोळा तयार झालेला आहे. इथे पुरण सुद्धा तयार झाले, तुम्ही तर बघितलंच आहे पुरण तयार करताना. आणि आता आपण काय करायचं आहे, हे पिठाचा गोळा आहे ना असं कॉटनचा कपडा घ्यायचा आहे आणि तो ओला करायचा. हा कपडा मी आता ओला केला आहे, जास्त पण नाही, फक्त ओला करायचं नाही, पिळून घ्यायचं आहे त्याला. आणि मग तो कपडा आहे ना आपण असा पिठावरती असा ठेवून द्यायचा आहे आणि जवळजवळ अर्धा ते 1 तास ठेवलं तरी तुम्ही चालेल, असं भिजून द्यायचं आहे. आणि हे आता आपण साईडला ठेवूया, बाकीचं प्रोसेस करायची आहे आणि नंतर आपण पुरणपोळ्या करायला घ्यायच्या. असं भिजत ठेवलं ना तर पुरणपोळ्या मस्त सॉफ्ट येतात. तर आता मी इथे साऱ्याला फोडणी देऊन घेते. तेल टाकायचं आहे आपल्याला आणि तेल गरम होते तोपर्यंत मी तुम्हाला दाखवते की ते बघा, जे आपण डाळ शिजवल्यानंतर जे पाणी निघतं ते पाणी आहे. आणि ते वाटण नाही ना, आम्ही वाटण करून ठेवतो ना फ्रीजमध्ये, तर वाटण केलेलं होतं, त्यामुळे आता मला वाटण करायची गरज नाही लागली. तर आता हे वाटण आपण फ्राय करून घ्यायचं आहे. तर इथे तेल गरम झाले, आपल्याला काय करायचं, डायरेक्ट आपल्याला वाटणच टाकायचं आहे. तर वाटण मी या पद्धतीने फोडून घेतले, तुम्ही बघू शकता या पद्धतीने असं फोडून घेतले. आता हे वाटण आपण टाकूया. तर एवढं वाटण आपल्याला बस होणार आहे. तर या वाटणची रेसिपी सुद्धा आपल्या चॅनलवर मी टाकलेली आहे. वाटण मी तयार करून ठेवते असं 15 दिवसाचं, तर त्याची रेसिपी सुद्धा आहे, तर ती तुम्ही चॅनलवर जाऊन नक्की बघा. तर आता इथे आपण मसाला टाकून घेऊया. जो आपला घाटी मसाला असतो तो टाकते मी. आमचा घाटी मसाला आम्ही घरी बनवलेला असतो. तर मी 4 चमचे टाकलेला आहे. हळद टाकायची आपल्याला. पण हा मसाला आहे ना आपल्याला मस्त असं फ्राय करून घ्यायचा आहे. आणि जी फोडणी आहे ना ती आम्ही नंतर देतो. कढीपत्ता, थोडंसं खोबरं, लसूण त्याची फोडणी आहे ना अशी वरून देतो. आता फक्त आपल्याला मसाला फ्राय करून घ्यायचा आहे. तर मसाला ना असं मस्त फ्राय करून घ्यायचा आधी. तर इथे बघा मस्त असा मसाला फ्राय झालाय. तर आता आपण हे जे पाणी ना डाळीचं हे टाकून घेऊया. आता मस्त हे पाणी आहे ना एकदम घट्ट असं झालेलं भेटलंय म्हणजे आपल्याला डाळीतून. आता इथे बघा खूप घट्ट आहे, तर अजून आपण थोडंसं पाणी टाकून घेऊया. जो सार आहे तो आपल्याला जास्त पातळ पण नको आणि घट्ट पण नको आहे. तर छानपैकी आपला सार झालेला आहे. आणि याला आपण नंतर फोडणी देऊया. याला चांगली उकळी येऊ द्यायची. मस्त जवळजवळ म्हणजे 20 ते 25 मिनिटं याला उकळी येऊ द्यायची, उकळून द्यायचा चांगला. आणि नंतर फोडणी द्यायची आणि गॅस बंद करायचा आणि नंतर फोडणी द्यायची. तर याला पण उकळी येऊ देऊया. तर आपण जे सारासाठी फोडणीला लागणार आहे ना ते तयार करून घेऊया. तर या ठिकाणी लसूण आणि खोबरे हे आपल्याला खलबत्त्यामध्ये बारीक करून घ्यायचे. तर मी हे खलबत्त्यामध्ये बारीक करून घेते आणि कढीपत्ता आपल्याला नंतर टाकायचे फोडणीमध्ये. तर हे मी बारीक करून घेते. तर बघा आज आहे पौर्णिमा. तर पौर्णिमेला सत्यनारायण करतो आम्ही. तर सत्यनारायणसाठी प्रसाद केलेला आहे. एकदम थोडासा करायचा असतो तो, फक्त घरच्यांसाठीच. तर मी थोडासा प्रसाद बनवला आहे. आणि ते ऋतुजा तयारी करते सत्यनारायणाची. आता ही तयारी करून ठेवतो, नंतर आम्ही पुरणपोळी करतो आणि नंतर मग सत्यनारायणाची पूजा करणार. तर इथे बघा सार तर झालेला आहे, मस्त उकळला आहे. जवळजवळ अर्धा तास मस्त असा सार उकळत होता. तर सार उकळला आहे, त्याच्यामध्ये मीठ सुद्धा मी टाकून घेतलं. आणि आता इथे फोडणी द्यायची आपल्याला. फोडणी पात्रामध्ये मी तेल गरम करायला ठेवलेले आहे.
ह्याच्यावर आपल्याला फोडणी द्यायची आहे. फोडणीचं साहित्य जे ऋतुजाने ठेचून घेतलेलं ते तुम्ही बघू शकता आई ते फोडणी देत आहेत साराला आणि इकडे पुरणपोळी बनवायची सगळी तयारी करून घेतलेली आहे. याच्यामध्ये पुरण आहे, तेल आणि ठेवण्यासाठी कढई पण घेतलेली, पीठ वगैरे. खालती इथे आम्ही पेपर टाकलाय जेणेकरून खालती खूप खराब पीठ वगैरे सांडतं ना, तर ते खराब नको व्हायला म्हणून. आणि इथे तवा पण गरम करायला ठेवलेला आहे. तर फोडणी देऊन झाल्यानंतर आपण पुरणपोळी बनवायला घेऊया. तर ही फोडणी आपल्याला लालसर फ्राय होऊन द्यायची आहे. लसूण आणि खोबरं लालसर फ्राय झालं की मग आपली फोडणी तयार होईल. तर मस्त असा सुगंध येते लसूणचा. याने आपल्याला साराला छान फ्लेवर येणार आहे या फोडणीने. तर तुम्ही कशा पद्धतीने आमटी बनवता ते कमेंटमध्ये नक्की कळवा. आता इथे बघा साराचा गॅस चालू आहे, तर मी आता बंद करते तो आणि नंतर आपल्याला फोडणी द्यायची आहे. इथे बघा गॅस बंद केलाय, तरी फोडणी टाकल्यानंतर आपल्याला सार बाहेर येतो कधी कधी, म्हणून पटकन आपल्याला झाकण सुद्धा ठेवायचं. मी टाकते फोडणी आणि झाकण ठेवलं. तर इथे साराला फोडणी दिली, इथे भात सुद्धा झालाय आणि इथे आपल्याला पुरणपोळी आता करून घ्यायची आहे. तिथे मग सत्यनारायणाची पूजा करायची आहे. तर आता इथे तवा गरम करायला ठेवलेला आहे, पुरण तयार करून झालेलं आहे. आता आपण पीठ बघूया आपलं कसं झालंय ते. इथे बघा मी उचकलेलं सुद्धा नाहीये, कपड्यामध्ये ठेवलेलं तर तसंच आहे. एकदम छान असं पीठ झालेलं आहे. तरी त्याला थोडंसं आपण तेल लावूया ना, मळून घेऊया. बघा छान आपलं पीठ झालेलं आहे. आता आपण पुरणपोळी करायला घेऊया. मी छोट्या छोट्याच पुरणपोळ्या करते, जास्त मोठ्या मोठ्या नाही करत आहे. बघू शकता छोटासाच गोळा घेतलेला आहे मी. मस्त अशी वाटी तयार करून घ्यायची आहे पिठाची आपल्याला. मग त्यामध्ये आपण पुरण भरायचं आहे. तुम्ही कशा पद्धतीची पुरणपोळी करताय कमेंट करून नक्की सांगा. आता जे टोक आहे ते आपल्याला असंच दाबून टाकायचं असतं. आपण ते काढलं ना त्याचं मग पुरणपोळी फाटते नंतर. तर परत आपल्याला थोडंसं पीठ टाकायचं आहे आणि हलक्या हाताने आपल्याला पुरणपोळी लाटायची असते. पहिल्यांदा काय करायचं, आपल्याला हलक्या हाताने असं पलटी करून घ्यायची असते. किंवा असं फिरवून भाजायची, म्हणजे मस्त सगळ्या साईडनी व्यवस्थित अशी भाजते. तेल लावून घेऊया आपण.
मस्तपैकी आपली पुरणपोळी तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण पुरणपोळी काढून घेऊया. तर आपलं जेवण बनवून झालेलं आहे. आता आपण सत्यनारायणाची पूजा करूया. तर या ठिकाणी बघा सत्यनारायणाच्या पूजेची मी सर्व तयारी करून ठेवलेली आहे. आताळी फुलं वगैरे ठेवतात ते. तर अशा पद्धतीने सत्यनारायणाच्या पूजेची मांडणी करायची असते. तर हे सत्यनारायण आपण दर महिन्याला केलेलं खूप चांगलं असतं पौर्णिमेच्या दिवशी. तर आम्ही प्रत्येक पौर्णिमेला करतो. तर अशा पद्धतीने याची मांडणी करायची, तुम्ही बघू शकता. या ठिकाणी नैवेद्य पण ठेवलेले आहेत गणपतीसाठी, कुलदेवता, वरुण देवता आणि बालगोपालांसाठी सुद्धा. तर या सत्यनारायणाच्या पूजेसाठी आपल्याला प्रसाद म्हणून शिरा बनवावा लागतो. तर तो शिरा फक्त घरातल्यांसाठीच असतो, त्यामुळे थोडासाच बनवायचा आणि घरातल्या व्यक्तींनीच खायचा. तो बाहेरच्या व्यक्तींना नाही द्यायचा. तर अशा पद्धतीने नैवेद्य दाखवायचा देवाला. आणि पूजेची मांडणी सर्व झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी ही पोथी वाचायची. आपल्याला सत्यनारायण पूजा विधी ही पोथी आपल्याला पूर्ण वाचायची आहे. तर आपण पूजेला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचंय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. आता करूया प्रार्थना. जय जयाजी अगरणा परात्परा कैवल्य सदना ब्रह्मानंदाय तीवर्या. जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांडाधीशा वेदवंद्या जगद्गुरु सुखधाम निवासिया सर्व साक्षी करुणालया भक्त जन ताराया अनंत रूपे नटलासी. तर अशा पद्धतीने आजचा व्लॉग आपण इथेच एंड करूया. तर तसेच तुम्हाला पुरणपोळीची रेसिपी किंवा सत्यनारायण पूजा आवडलीच असेल, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. थँक्यू. बाय. बाय.